मिरजेत विजयी खासदार विशाल पाटील यांचे जंगी स्वागत। सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे 1 लाखाच्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मिरजेत मोठा जल्लोष केला। तसेच सायंकाळी महात्मा गांधी चौकात विजयी उमेदवार विशाल पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले। या ठिकाणी विशाल पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले। या ठिकाणी सुरेश बापू औटी युवा मंचच्या वतीने विशाल पाटील यांना क्रेनच्या सहाय्याने हार घालून 2 JCB वरून गुलालांची उधळण करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत विशाल पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या। आपल्याला काय वाटते, आपण त्यांचा प्रचार स्वतः केला होता, महिलांचं एक संघटन तुम्ही लावलं, तुम्हाला खूप आनंद होतोय। सांगलीच्या जनतेने आम्हाला पूर्णपणे विश्वास दाखवलेला आणि तो आज विश्वास खरा ठरलेला आहे आणि सांगलीच्या जनतेचं आणि पूर्ण मतदारसंघाचं खूप आभार। त्यांना एवढा संघर्ष करावा लागला, तुम्ही गेल्या काही दिवसांपासून बघताय, तुम्ही सुद्धा एक महिलांची मूठ बांधली होती, कशा पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रयत्न केला आणि काय वाटतं? नाही, महिलांना नक्कीच एक बदल पाहिजे होता आणि महिलांसाठी आम्ही महिलांना पण विश्वास दिला आहे की येत्या काळात आता दादा खासदार झाल्यावर नक्कीच आम्ही महिलांसाठी भरपूर काम करू आणि महिलांसाठी नक्कीच झटू आणि हा आम्ही विश्वास महिलांना दिला आहे आणि महिला आमच्या पाठीशी राहिलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी महिलांचाही खूप आभार। दादा आता निवडून आले, दादाकडनं तुमची अपेक्षा काय आहेत? लोकांसाठी दादाने काय करावं असं ते बघा। माझे काही अपेक्षा नाही आहेत। आम्ही जनतेसाठी काम करणार आहे, जसं वसंतदादा काम करायचे, प्रकाश बापू काम करायचे, प्रतीकदादांनी काम केलं आहे। आमच्या रक्तात वसंतदादांचं रक्त आहे आणि आम्ही जनतेसाठीच काम करणार आहे आणि 5 वर्ष आम्ही जनतेसाठी झटणार आहे। मताधिक्य मला इथं मिळायला लागले। सांगली मतदारसंघात सुद्धा 18 ते 20 हजारचं मताधिक्य मिळालेलं आहे। सांगलीतले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीशी राहिलेले ह्यातनं सरळ दिसून येते। हा विजय हा जनतेचा आहे। मी आता निवडून आलेलो जवळजवळ आहेच। निवडून आल्यावर ज्या लोकांनी धाडसाने माझ्याबरोबर काम केलं, त्यांना त्रास झाला, पुढे त्रास होण्याची शक्यता आहे, त्यांना धमक्या दिल्या गेल्या, घाणेरं राजकारण केलं गेलं, त्या सगळ्यांना मी आश्वासित करतो, मी तुमच्या पाठीमागे आहे, तुमच्या संरक्षणात मी सक्षम आहे। पूर्ण सांगलीची जनता तुमच्या पाठीशी, तुम्ही कुणी घाबरू नये। ज्या लोकांनी मला मतदान केलं नाही, काय तुमच्या अडचणी असतील, मी काय आकस नाही, माझा कुठलाही राग नाही। मी निवडून जाताना मी सांगली लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। कुठलाही त्रास तुम्हाला देणार नाही, तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊनच मी या ठिकाणी काम करणार।